Hello friends, welcome to AV number 5 of same blog writing. Here this is the third blog of self defense ज्याला आपण आत्मसंरक्षण असं म्हणतो. त्याबद्दलचा हा ब्लॉग जो आहे तो इथे आलेला आहे. सेल्फ डिफेन्स मीन्स डिफेंडिंग वन सेल्फ फ्रॉम गेटिंग हार्म. तर सेल्फ डिफेन्सचा अर्थ या ठिकाणी पहिल्यांदा दिलेला आहे. सेल्फ डिफेन्स मीन्स डिफेंडिंग वन सेल्फ फ्रॉम गेटिंग हार्म. तर एखाद्या पासून जी इजा होणार आहे त्या इजेपासून त्या ठिकाणी स्वतःचं स्वसंरक्षण करणं त्याला म्हणतात सेल्फ डिफेन्स करणं. फिजिकल सेल्फ डिफेन्स इज द यूज ऑफ फोर्स फॉर सेल्फ प्रोटेक्शन. तर अशा प्रकारे शारीरिकदृष्ट्या त्या ठिकाणी जर आत्मसंरक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी इज द यूज ऑफ फोर्स फॉर सेल्फ प्रोटेक्शन. एक प्रकारचं बळ जे आहे त्या बळाची आवश्यकता असते. वन कॅन प्रोटेक्ट हिमसेल्फ बाय युझिंग आर्म ऑर अनआर्म टू. तर शस्त्र वापरून किंवा शस्त्र न वापरता सुद्धा त्या ठिकाणी आपण स्वतःला त्या ठिकाणी संरक्षण जे आहे स्वतःचं करू शकतो. आर्म सेल्फ डिफेन्स अलाउज द यूज ऑफ वेपन्स फॉर ऑल डिफेन्स वाईल अन अनआर्म सेल्फ डिफेन्स पर्सन डज नॉट यूज एनी वेपन. तर अनआर्म जे असतात म्हणजे ज्यांच्याकडे हत्यारं नाही ते कुठलंही हत्यारं वापरत नाही किंवा ज्यांच्याकडे हत्यारं आहेत ते हत्याराचा वापर करू शकतात. हिज ओनली वेपन इज हिज स्टॅमिना. तर अँड फिजिकल स्ट्रेंथ. तर ज्यांच्याकडे वेपन नाही आहे त्यांच्याकडे नेमकं काय आहे तर त्यांचं वेपन जे आहे त्यांचा जो स्टॅमिना आहे किंवा त्यांची जी फिजिकल स्ट्रेंथ आहे त्यांची जी शारीरिक ताकद आहे तो त्यांचा खरं त्यांचं हत्यार आहे. देर आर सम रिस्ट्रिक्शन्स ऑन द यूज ऑफ वेपन्स. द आर्म फोर्स इज द एक्सेप्शन टू इट. Not only this, but self-defense can also be achieved by avoiding the problematic situation. तर नॉट ओनली दिस बट सेल्फ डिफेन्स कॅन ऑल्सो बी अचिव्ड बाय अवॉइडिंग द प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. तर कुठेही समस्या निर्माण होईल अशा पद्धतीने न वागता त्या ठिकाणी आपण सेल्फ डिफेन्स जे आहे ते करू शकतो. कारण हत्यारांच्या वापराला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही मर्यादा आहेत. सेल्फ डिफेन्स टेक्निक कॅन बी लर्न अँड लर्निंग द सेम इज अन अर्जंट नीड ऑफ इन टुडेज एज. तर आजच्या कालखंडात सेल्फ डिफेन्सची टेक्निक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती वापरली गेली पाहिजे. स्पेशली वुमेन मस्ट लर्न इट. तर विशेष करून त्या ठिकाणी स्त्रियांनी तर त्या ठिकाणी सेल्फ डिफेन्स हा जो आहे ते शिकलेच पाहिजे. इन द चेंजिंग सिनॅरिओ ऑफ इन्क्रीजिंग टेररिझम इन सोसायटी इट बिकम्स अ नेसेसिटी फॉर एव्हरीवन टू लर्न इट. मेनी मार्शल आर्ट्स कोचेस ट्रेन देअर स्टुडंट व्हेरियस मेथड्स ऑफ सेल्फ डिफेन्स. तर जे मार्शल आर्ट आहे आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारची कला आहे. ती मार्शल आर्टमध्ये त्या ठिकाणी कसा डिफेन्स केला जातो ते शिकवलं जातं. अपार्ट फ्रॉम लर्निंग सेल्फ डिफेन्स वन मस्ट बी ऑप्टिमिस्टिक इनफ टू हँडल द प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ हिम. तर इतकं ऑप्टिमिस्टिक आपण राहायला पाहिजे की समोरच्याचा कुठलाही प्रॉब्लेम आहे तो आपण त्या ठिकाणी सॉल्व करता आला पाहिजे किंवा आपण तो हाताळता आला पाहिजे. वाईल हँडलिंग द क्रिटिकल सिच्युएशन एव्हरीवन शुड ट्रस्ट इन देमसेल्स अँड टॅकल विथ हाय लेवल ऑफ कॉन्फिडन्स. तर ज्यावेळेला परिस्थिती ही अतिशय नाजूक असेल त्यावेळेलासुद्धा आपण त्या ठिकाणी त्या परिस्थितीला आपल्या आत्मविश्वासाच्या माध्यमातून हाताळलं गेलं पाहिजे. याला आपण सेल्फ डिफेन्स किंवा आत्मसंरक्षण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पुढे या ठिकाणी आहे सोशल डायनॅमिक्स जो आहे तो इथे दिलेला आहे. हा पुढचा विषय आपला आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. ही लिव्ज इन अ सोसायटी अँड इज इन्फ्लुएन्स्ड बाय द पीपल अराउंड हिम. आवर सोसायटी इज बिल्ट ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल डायनॅमिक्स. तर सोशल डायनॅमिक्स जे आहे की समाजामध्ये राहताना आपण कशा पद्धतीचे एक नैतिक संकेत पाळतो त्याला म्हणतात सोशल डायनॅमिक्स. तर मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. ही लिव्ज इन अ सोसायटी अँड इज इन्फ्लुएन्स्ड बाय द पीपल अराउंड हिम. Our society is built on the principles of social dynamics. In society, behavior of every person is different. People interact with one another and this results in deciding their behavior in a group. आणि लोक कशा पद्धतीने रिॲक्ट करता आहे, कशा पद्धतीने एकमेकांशी वागता आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याची बिहेवियर जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी कळते. द सोशल डायनॅमिक्स इज ॲक्च्युली अ बिहेवियर ऑफ ग्रुप विच इज द रिझल्ट ऑफ इन्फ्लुएन्स क्रिएटेड बाय अदर ग्रुप मेंबर्स. सोशल डायनॅमिक्स इन्व्हॉल्व द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप ऑफ पीपल विथ वन अनदर. तर सोशल डायनॅमिक्समध्ये काय येतं तर एकमेकांमध्ये आपण कशा पद्धतीने बिहेव करतो, कशा पद्धतीने वागतो त्याचा अभ्यास जो आहे तो सोशल अन्योन्यक्रिया ज्याला म्हणतो आपण ती इथे अपेक्षित आहे. When people come together in a group, they interact, share their thoughts, their ideas and knowledge. The exchange of thoughts, knowledge and ideas bring about positive change in the group behavior, thereby bringing change in the society. तर अशा पद्धतीने ग्रुपमध्ये ज्या वेळेला आपण एकत्र येतो त्यावेळेला त्या ठिकाणी इंटरॅक्शन जी आहे एक आंतरक्रिया जी आहे विचारांच्या देवाणघेवाण जी आहे ती होते.
विचारांची देवाणघेवाण होते, आपल्या संकल्पना आपण मांडतो, आपलं ज्ञान समोरच्याला देतो. द एक्सचेंज ऑफ थॉट्स नॉलेज अँड आयडियाज ब्रिंग अबाउट पॉझिटिव्ह चेंज इन द ग्रुप बिहेवियर. आणि अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह चेंज जो आहे त्या ग्रुपमध्ये घडवण्याचं काम आपल्या विचारांच्या माध्यमातून आपण करू शकतो. देर आर ब्रिंगिंग चेंज इन द सोसायटी. आणि या पद्धतीने आपण समाजाला सुद्धा त्या ठिकाणी बदलू शकतो. गो थ्रू द ब्लॉग गिव्हन इन द टेक्स्ट अँड ऑल्सो रेफर टू डिफरंट ब्लॉग ऑन द डिफरंट about different on the internet about various social issues and environment hazards. Write blogs on the following topic. तर खाली अजून काही टॉपिक या ठिकाणी आलेले आहेत, ते टॉपिक बघूया आपण काय टॉपिक नेमके आहेत ते. तर आपल्याला काही टॉपिक बघायचे आहेत या ठिकाणी. अर्थ विथ नो ट्रीज, से नो टू टोबॅको, मॅन वर्सेस नेचर, चाइल्ड लेबर, अ कर्स टू ह्युमॅनिटी, हे 4 ब्लॉग्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर अर्थ विथ नो ट्रीज, तर अशी वसुंधरा की ज्या ठिकाणी झाडच नसतील तर काय परिस्थिती असेल त्याचं एक वर्णन ह्या ब्लॉगमध्ये आहे. ट्रीज आर नॉट ओनली अवर बेस्ट फ्रेंड्स बट आवर लाईफ. ट्रीज आर नॉट ओनली अवर बेस्ट फ्रेंड. तर झाडं जे आहेत ना ते आपले फक्त मित्रच नाही आहेत, तर ते आपले जीवनाचे सगळ्यात मोठे असे जीवनाचे साथीदार आहेत. दे आर अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर इकॉलॉजी. आपल्या पर्यावरणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग ते आहे. ॲज दे प्रोड्यूस ऑक्सिजन इन ऑन विच ह्युमन बिंग्स एक्झिस्ट. कारण सगळ्यात महत्त्वाचा जो ऑक्सिजन आहे, जो प्राणवायू आहे, तो प्राणवायू पुरवण्याचं काम आपले झाडं करतात. दे ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज ऑक्सिजन विच वी ह्युमन बिंग्स अँड वाईल्ड लाईफ ब्रीथ. तर हा जो कार्बन डायऑक्साईड आपण जो सोडतो आपण आपल्या श्वसनक्रियेमध्ये, आणि दे ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज ऑक्सिजन विच वी ह्युमन बिंग्स अँड वाईल्ड लाईफ ब्रीथ. तर जे वन्यजीव आहेत किंवा जे मनुष्य प्राणी आहेत, जो ऑक्सिजन आपण त्या ठिकाणी जो घेतो तो आपल्या ह्या पर्यावरणाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. देर वुड बी नो रेन इफ देर वर नो ट्रीज. जर झाडं नसतील त्या ठिकाणी पाऊस पडू शकणार नाही. ट्रीज ॲब्सॉर्ब वॉटर थ्रू रूट्स अँड रिलीज ड्युरिंग ट्रान्सफरेशन. तर झाडं जे आहेत ते अशा पद्धतीने पाणी मुळापासून शोषून घेतात आणि त्या ठिकाणी ट्रान्सपरेशन जे आहे किंवा त्याला बाष्पीभवन असं म्हणतो ते त्या ठिकाणी होत असतं. ट्रीज कीप एन्व्हायरमेंट मोइस्ट. तर झाडांमुळे त्या ठिकाणी पर्यावरण जे आहे ते ओलसरपणा जो आहे तो त्या ठिकाणी राहतो. दे हेल्प टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जमिनीची धूप जी आहे ती धूप त्या ठिकाणी थांबते. ट्रीज अल्सो कन्झर्व रेन वॉटर. तर पाणी त्या ठिकाणी साठवणूक करण्याचं काम पण त्या ठिकाणी झाडं करतात. समटाईम्स डेड ट्रीज फॉल ऑन द सॉईल अँड गेट्स बरीड. इट इज अ सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट दॅट ट्रीज कंट्रोल साऊंड पोल्युशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर साऊंड पोल्युशनसुद्धा कमी करण्याचं काम, जे ध्वनी प्रदूषण कमी करण्याचं कामसुद्धा झाडं करतात. दिस इज द रिझन वाय ट्रीज आर प्लांटेड ॲट द स्ट्रॅटेजिक लोकेशन्स लाईक हायवेज, नियर फॅक्टरीज अँड नियर एअरपोर्ट्स. तर म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की काही विशिष्ट पद्धतीने जर नियोजन केलं तर त्या ठिकाणी हायवे लगत किंवा फॅक्टरी लगत किंवा एअरपोर्टच्या लगत त्या ठिकाणी झाडं जी आहे ती लावली पाहिजेत. ट्रीज कन्झर्व एनर्जी, सेव्ह वॉटर, शिल्ड अस फ्रॉम डेंजरस UV रेज. तर ऊर्जा, पाणी वाचवण्याचं काम ते करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत की जे अतिशय घातक आहेत, त्या अल्ट्राव्हायोलेट रेजसुद्धा त्या ठिकाणी आपल्या झाडांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचं संरक्षण होत असतं. इफ देर एवर नो ट्रीज देर वुड बी नो लाईफ. आणि म्हणून असं म्हटलं की जर झाडं नसतील तर त्या ठिकाणी जीवन नसेल. वी वुड नॉट गेट फूड, क्लोथिंग, शेल्टर अँड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्सिजन ऑन विच सर्वायवल डिपेंड्स. तर जर झाडे नसतील तर त्या ठिकाणी आपलं जगणंच अशक्य आहे. वी वुड नॉट गेट फूड, क्लोथिंग, शेल्टर अँड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्सिजन. तर अन्न, वस्त्र, निवारा, त्या व्यतिरिक्त ऑक्सिजनच मिळणार नाही. ऑन विच सर्वायवल डिपेंड्स. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळं जे आपलं अस्तित्व आहे ते यावर अवलंबून आहे. देर वुड बी नो रेनफॉल, टेम्परेचर ऑन द अर्थ वुड इन्क्रीज. आणि पाऊस पडणार नाही, प्रचंड तापमान जे आहे ते वाढेल. अँड अल्टिमेटली नॉट ओनली ह्युमन बट ऑल्सो लाईफ ऑफ एव्हरी स्मॉल क्रिएचर वुड बी इन डेंजर. आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की अगदी अल्टिमेटली मनुष्य प्राणीच नाही तर त्या ठिकाणी सगळे ह्या वसुंधरेवरचे जे काही लहान मोठे जीव आहेत त्यांचं पण त्या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून त्या ठिकाणी झाडं जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि अशा पद्धतीने झाडांबद्दलचं एक छोटंसं लिखाणकाम जे आहे, हा जो ब्लॉग आहे तो इथे आलेला आहे. पुढचा ब्लॉग आहे त्या ठिकाणी से नो टू टोबॅको. तर तंबाखू जी आहे, तंबाखूला आपण नाही म्हटलं पाहिजे. इन इंडिया एव्हरी इयर अबाउट 2 million डाय ड्यू टू टोबॅको अँड इट्स इफेक्ट. तर भारतामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ
2 मिलियन्स म्हणजे 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख, 20 लाख लोक त्या ठिकाणी रोज दरवर्षी मरत असतात ह्या तंबाखूमुळे. इट इज द बिगेस्ट एनिमी ऑफ पब्लिक हेल्थ, सगळ्यात असा आरोग्याचा मोठा शत्रुत्व आहे. टोबॅको इज वन ऑफ द कॉजेस ऑफ कॅन्सर, तर कॅन्सरचा हा सगळ्यात मोठं कारण आहे टोबॅको, ज्याला आपण तंबाखू असं म्हणतो. अ स्मोकर्स पुट्स नॉट ओनली हिज लाईफ बट द लाईफ ऑफ अदर्स ऑल्सो इन डेंजर. तर जो सिगरेट ओढणारा असतो तो सुद्धा आपलं स्वतःचंच लाईफ नाही तर इतरांचाही लाईफ त्या ठिकाणी तो धोक्यात घालत असतो. इनहेलिंग द स्मोक फ्रॉम सिगरेट्स, सिगार्स ऑर पाईप्स वी टू इनटेक टोबॅको विच इज हॅझार्डस टू लाईफ. तर अशा पद्धतीने आपण जर सिगरेट पित असू, सिगार्स ऑर पाईप्स वी टू इनटेक टोबॅको विच इज हॅझार्डस टू लाईफ, तर अतिशय धोकेदायक आहे, हॅझार्डस आहे, ते आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. ब्रॉन्कायटिस, लिव्हर कॅन्सर अँड प्रोस्टेट कॅन्सर आर गिफ्ट्स ऑफ टोबॅको. तर टोबॅकोचे हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. तर लिव्हर कॅन्सर होऊ शकतो, खोकला, दमा, प्रोस्टेटचा कॅन्सर होऊ शकतो. अराउंड 50% ऑफ द टीनेजर्स आर ॲडिक्टेड टू टोबॅको. तर 15% जनता अशी आहे की ती टोबॅकोला त्या ठिकाणी टोबॅकोच्या आहारी गेलेली आहे. इट इज देअर फॉर नेसेसरी टू क्रिएट अवेअरनेस, आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या लोकांच्यामध्ये एक जाणीव जागृती जी आहे ते करणं गरजेचं आहे. आफ्टर ऑल प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर. क्रिएटिंग ग्रासरूट लेवल अवेअरनेस इज अ मस्ट, आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रतिबंध हा सगळ्यात मोठा अटकाव, हा सगळ्यात मोठा उपाय आहे. क्रिएटिंग ग्रासरूट लेव्हल अवेअरनेस इज अ मस्ट, आणि म्हणून त्या ठिकाणी अगदी तळागाळापर्यंत त्या ठिकाणी त्यांचं ही जाणीवपूर्वक ते सांगायला पाहिजे की तंबाखू एक धोका आहे. एव्हरीवन शुड मेक अन एफर्ट टू एज्युकेट यंगस्टर्स अबाउट द बॅड इफेक्ट्स ऑफ टोबॅको, इल इफेक्ट्स ऑफ टोबॅको. तर हे जे वाईट परिणाम आहे ते त्याच्याविषयीची जाणीव लोकांना करून द्यायला पाहिजे. ॲट द सेम टाईम देअर शुड बी गव्हर्नमेंट कंट्रोल ओव्हर सेल ऑफ टोबॅको प्रॉडक्ट, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सरकारचा पण ह्या टोबॅको प्रॉडक्ट्सवर त्या ठिकाणी कंट्रोल पाहिजे, एक कुठेतरी नियंत्रण हवं. स्ट्रिक्ट ॲक्शन शुड बी टेकन ऑन कंपनीज सेलिंग टोबॅको इलिगली इन रिमोट ॲज वेल ॲज रुरल एरिया. आणि ज्या पद्धतीने काही कंपन्या ह्या टोबॅको अतिशय बेकायदेशीरपणे विकतात ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये, त्यांच्यावर कार्यवाही व्हायला हवी. ॲट द सेम टाईम स्ट्रिक्ट ॲक्शन मस्ट बी टेकन टू रिइन्फोर्स द ऑलरेडी एक्झिस्टिंग बॅन ऑन द सेल ऑफ टोबॅको प्रॉडक्ट. आणि अशा ह्या टोबॅको प्रॉडक्टवर त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे. नियर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन की जी आपल्या संस्थेच्या शैक्षणिक संस्थेच्या जवळ असे काही पानाचे ठेले आहेत किंवा तंबाखूचे ठेले आहेत ते बंद करायला पाहिजे. हेल्थ चेकअप कॅम्प मस्ट बी ऑर्गनाइज रेग्युलरली टू डिटेक्ट अँड डिसीज स्पेशली कॅन्सर. तर अशा प्रकारचे हेल्थ कॅम्प आयोजित केले पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी कॅन्सर डिटेक्शन जे आहे, कॅन्सर लागण झालेली आहे ते कळेल. मास मीडिया शुड बी ॲग्रेसिव्हली यूज टू कॅम्पेन अगेन्स्ट टोबॅको. तो अशा पद्धतीने जो मास मीडिया आहे तो मास मीडिया पण त्या ठिकाणी उपयुक्त आहे की ज्यांनी प्रसारमाध्यमांनी पण त्या ठिकाणी एक चांगला रोल या ठिकाणी अदा करावा आणि तंबाखू ही कशी धोकेदायक आहे ते आपल्या जनतेला पटवून द्यावं. आणि अशा पद्धतीने से नो टू टोबॅको हा एक छोटासा ब्लॉग जो आहे तो इथे आपण बघितलेला आहे. तर इथे आपण थांबूया. या पद्धतीने 2-4 ब्लॉग आपण बघितलेले आहेत आणि एक अभ्यासासाठी आपला ते पुरेसा आहे. थँक्यू.